उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे. घेतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापांनो. विष्णुदास विनवी नामा भुलू नका भवकामा. धरांतरी निज प्रेम न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. कृपादाने कथेचा विस्तार. दाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच ने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा. साष्टांगे आता दंडवत. दुसरे बंधो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पावेजे सजातीच्या चरण भजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण जैंचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माठी दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन त्या माठी दंडवत. आता न मुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा त्या माठी दंडवत. ऐशन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तालबेट 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 तालबेट. चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर.
उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जेजविणारे देवाचे योगानुयोगेचे लाडके लढिवाळ भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवा निमित्त इथं जमलेल्या सर्व भाविक भक्त मंडळींना पाहुणे मंडळींना जरी परिचित असेल तरी वक्ता नताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. तुम्ही आम्ही सर्वजण ज्यांना आदराने अण्णा म्हणत होतो, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा हनुमंतरावजी लोणसने पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ त्यांचे सर्व सहकारी माननीय श्री बापूरावजी लोणसने, माननीय रिधोजीरावजी लोणसने, माननीय गुलाबरावजी लोणसने, माननीय हर्षदरावजी लोणसने, माननीय उद्धवरावजी लोणसने, माननीय विनायकरावजी लोणसने व माननीय विलासरावजी लोणसने या सर्व लोणसने परिवाराच्या वतीने आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य पावडे महाराज अशोक महाराज पावडे यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः आपला परिसरच नाही महाराष्ट्रच नाही तर परप्रांतामध्ये सुद्धा गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी ख्याती केली आहे असे श्री हरिभक्तीपरायण तुम्हा सर्वांचे लाडके श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज सोनोळेकर व श्री हरिभक्तीपरायण आमचे सोरेगावकर मामा तसेच सर्व गायनाचार्य मंडळी महाराज. आपल्याला जरी थोडंफार थंडी वाजत असली तर इकडं घामाने भिजलाय बाबा. क्या बात आहे. माऊलीला मी नेहमी म्हणत असतो की पकवाज वाजवताना घाम आल्यावर पुसत जाऊ नका. बरं का सूर्यगावकर मा, तुम्ही म्हणाल का पुसत जाऊ नका, लोकाला कळू द्या ना घामाचा पैसा आहे म्हणा. आमचे श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम नामखेडेकर त्याही नामदेवाच्या कीर्तनात विठ्ठल होते, याही नामदेवाच्या कीर्तनात तिथं उभे होते, इथं बसलेले आहेत. पुन्हा आमचे वसंत मामा पोटेकर आणि संस्थेतले सगळे विद्यार्थी साधक मंडळी महाराज, नितीन महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी माधव, मृदंग वादक, गायकवृंद, परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी, सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. पुण्यतिथी ही कोणाची साजरी केली जात नाही. ज्यांनी जीवनामध्ये जन्मभर पुण्य संपादन केलंय अशी व्यक्ती ज्या तिथीला देह ठेवते ती तिथी सुद्धा पुण्यवान होते. म्हणून पुण्यतिथी. अण्णांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांनी जीवनामध्ये तर पुण्य संपादन केलंच, पण अनेक विद्यार्थी, अनेक मंडळींना पुण्य मार्गावर लावलं म्हणून त्यांची पुण्यतिथी. पापवानाची कुणी पापतिथी सुद्धा घालत नाही. आणि माझ्याकडे तर कुणी आलं नाही अजून. लबडे महाराज का म्हटलं हो, ते आमच्या वडिलांनी करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिले, गटारात पडून मेले, त्यांची पापतिथी घालायची तुमची तारीख द्या. अजून तर नाही कुणी आलं. पुण्यवंतांची पुण्यतिथी साजरी केली जाते, पापवानाची पापतिथी सुद्धा कुणी घालत नाही. आणि द्वितीय पुण्यतिथी आहे. पुन्हा द्वितीय, वडील गेल्यानंतर 10वान 12वान 13वान गोड जेवण पोरग करल का नाही याच्यात गॅरंटी नाही. वर्ष श्राद्ध करल का नाही याच्यात गॅरंटी नाही. पण हा सगळा लोणसनी परिवार एकत्रित येऊन अण्णांची द्वितीय पुण्यतिथी भव्य दिव्य स्वरूपात पार पडते. सामान्य नाहीये, म्हणून त्यांची पुण्यतिथी. पुण्यवान आहेत म्हणून पुण्यतिथी.
काही काही म्हणतील मग गेले त्याच दिवशी त्यांची 3 चिमट्या राग झाली. मग पुन्हा पुण्यतिथी करायची कुठाने कुणी सांगितली? हे त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. अशा मंडळींची नुसते नाव जरी आपण घेतले, घेत सजनाचे नावे घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे हरी पुण्यवंत वावे घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे घेता घेता सजनाचे नावे घेता सजनाचे नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. दुर्जनाची नाही हा. सज्जन आणि दुर्जन याच्यात अगदी साधा फरक आहे बा. मिलाने का काम करते है. हॅलो हॅलो, मिलाने का थोडं कडक झालं. हॅलो हॅलो, एवढा नको. हॅलो, मिलाने का काम करते हो सज्जन, थोड़ा बेस कमी कर. और काटने का काम करते हो दुर्जन. जोडण्याचं काम करतात त्याला सज्जन म्हणतात, आणि तोडण्याचं काम करतात त्याला दुर्जन म्हणतात. सज्जन चिरंजीवी राहतात, दुर्जन चिरंजीवी राहत नाही. साध्या भाषेत पहा, आपण जर गुलाबजामन खा, बालुशाही खा, नाही तर जिलेबी खा. ए बाळा, ए जिलेबी खा, बालुशाही खा, काही खा, त्याचे तुकडे तुकडे करायचं काम कुणाकडे रे? झोपले काय तुम्ही? हा, बोला ना मग, कुणाकडे? दाताकडे. काटणे का काम करते हो दुर्जन, पण तुकडे तुकडे झालेलं लाळा गोळा करून आत ढकलायचं काम बोला जिभेकडे. मिलाने का काम करते हो सज्जन और काटने का काम करते हो दुर्जन. पुढचा ऐका. काटने का काम करने वाले दुर्जन गिर जाते हैं, दात पडतात, पण मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी रहते. दात पडल्यावर लोक कवळी बसवतात दाताची. एक जण म्हटला नाही हो, आमच्या पोट्याला तर एकानं जीप घेतली, जीप बसवली. जीप घेतली असेल महिंद्रा सेकंड हँड शिट व्हायला, ती बसवली जात नाही. जीप चिरंजीव आहे, दात पडतात. तसं दुर्जन पडून जातात, पण जीप सज्जन आहे, ती चिरंजीव आहे. म्हणून घेता सज्जनाची नावे. अण्णांसारखे, जगन्नाथ अण्णांसारखे, ते मला वाटतं 25 का 30 वर्ष सरपंच होते म्हण गावचे. 25 का 30 वर्ष, आणि पुन्हा बिनविरोध 25 ते 30 वर्ष सरपंच. पुन्हा विशेष म्हणजे ते नुसते राजकारणाशी संबंध होता असं नाही, सामाजिक कार्याचाही संबंध होता. ह्या गावात जे दवाखाना असेल, शिक्षण असेल, ह्याच्यामध्ये विशेष प्रयत्न कोणाचे असतील तर आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या अण्णांचे प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नाने हे सगळे यश आलेले. म्हणून ते, आणि ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलीबाजी चालत नाही. कीर्तनात बसलेली म्हणतील आमचं वशील आहे ना. वशिला कुणासोबत? नामदार साहेबासोबत. तुमचा कुणासोबतही वशिला असू द्या, मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही कोणाचा. आणि जर असेल तर हात वर करा, त्याला नाही मारावं लागायचं. वशिला तर ऐका ना. मातुलो यश गोविंद पिता यश धनंजय. अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही, तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती काढून चालण्यात अर्थ नाही. आणखीन एक वशिला ऐका. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता.
ऐकताय ना? देवाचा राजा इंद्र मित्र होता. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले तर इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. पुढे या असं म्हणायचा. इकडं नका पाहू, मी तिथलं सांगतोय. पुढे या म्हणायचा, उठून उभा राहायचा आणि बसायला आसन द्यायचा. देवाचा राजा इंद्र मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि जगन्माता सीता ज्याची सून आहे, त्याही राजा दशरथाला मरून चुकवता आलं नाही तर आपला कुठे येथे नाही ऊर वाले अवतार येरत पामर जीव कीती येरत पामर येथे नाही ऊर आले अवतार येरते पामर जीव घेते येरते पामर राजा महाराजा यहाँ कोई रंग नहीं पाए बस यही चलाना परवाना बस यही चलाना परवाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दिन चार गणी का दीना दिन चार गणी का दीना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना वाजवायच्या टाळ्या तर जोरात वाजवा बरं एकदा, बघू किती जोरात वाजवा. हा. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. बाकीच्यांची काय तर आहे. अजमेला पंजामेला अजमेला पंजामेला अजमेला पंजामेला अजमेला पंजामेला आधी माप बसना गेला देखत देखत ना तू पण तू वा मामा तो ही तैसा झाला तो ही तैसा झाला उठा 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 जागा पाठी वयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही मोठे उठा उठा जागा पाटे भयाले मोठे पंढरी वाजोने तुझा भाव नाही मोठे नव भी मर गए वाह 10 भी मर गए 1788 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जमका 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 अजबदना गावे तू क्या जाने लड़का बे हे लड़का जमका दना गावे तू क्या जाने लड़का बे चमका लड़का दे तुमका जानी लड़का दे चमका लड़का दे तुमका जानी लड़का दे लड़का बे लड़का आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एवढंच नाही, आजान पंजान बापच काय 9 बे मर गए 10 बे मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासे. म्हणून आज जेवढी मंडळी कीर्तनाला आले ना, एवढ्या मंडळीने आजच्या कीर्तनातून घरी जाताना फक्त मरण घरी घेऊन जा. मरण मॉनिटर मरण घरी घेऊन जा. काही काही अशोक महाराजाला म्हणतील, हे महाराज सापडला का तुम्हाला? मरण घरी घेऊन जा याचा अर्थ असा आहे, मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. माणसं सध्या अनितीने वागतात, अधर्माने वागतात. त्याचं एकमेव कारण आहे, सध्या तुम्ही आम्ही मरणाला विसरलो. मरणाची कारे नाही आठवण, आपल्याला आठवणच नाही.
नाही तर कमी जणाला खांदे दिलेत का आपण? कित्येक जणाला खांदे दिले, कित्येक जणाला तिथं पोच केलंय, पण असं कधीच वाटलं नाही एक पाहताचा एकाची दहने, एक पाहताचा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारण व्हा, हे सावध त्या गुन्हे कारण व्हा. एक पाहता एकाची दहने, एक पाहता एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारण व्हा, सावध त्या गुन्हे कारण व्हा, कारण व्हा. आज बोललं की प्रमाण तयार आहे हा? एक पाहत असा एकाची दहने, सावधात्या गुन्हेकारे नवा. म्हणून आजच्या कीर्तनातून घरी जाताना मरण घरी घेऊन जा. मरण डोळ्यासमोर दिसलं की माणसं असे नीट लाईनीत चालतात आणि त्यांनी वागत नाही, आधर्माने वागत नाही. ज्याचं मरण ज्या वेळेला, ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने ठरलंय, त्याच्या देवाचा बाप नाही बदल करू शकला तर आपण कोण करणार? आपल्या बापापेक्षा विचित्र अवस्था झाली महाराज दशरथाची. आता रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, कौसल्या मातेच्या मांडीवर मुंडकं होतं दशरथ राजाचं. इथं बसून दिसेल तुम्हाला तिथलं चित्र. उजव्या बाजूला सुमंतजी, डाव्या बाजूला सुमित्रा, आणि महाराज दशरथजींनी सुमंतजीकडे पाहिलं. सुमंत, सुमंत उठून उभे राहील. जी सुमंत, अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं. सुमंत जी के आंखों में आंसू आ गए. नहीं महाराज, नहीं, ऐसा मत कहो. हाँ सुमंत, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कई को स्पर्श मत करने देना सुमंत. क्यों महाराज? अगर कई ने शरीर को स्पर्श किया ना तो ये महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएगा. आता डाव्या बाजूला पाहिलं तर सुमित्रा होती. सुमित्रा जी, सुमित्रा, अब मेरे प्राण निकल जाने के बाद मेरा राघव, मेरा लखन, मेरी जानकी, मेरे अंत्य संस्कार को नहीं होंगे ना? सुमित्रा कहते हाँ महाराज, नहीं होंगे. तो मेरा भरत शत्रुघ्न वो जरूर मामा युधाजित के घर से आएंगे. तो सुमित्रा, मेरे भरत को कहना कि भरत, तुम्हारे पिताजी महाराज दशरथ जी ने कहा है इस्टेट के लिए झगड़ा मत करना. आता ज्या मांडीवर मुंडकं होतं का नाही, कोणाच्या मांडीवर? कौशल्याच्या. त्या मांडीवर फक्त दशरथ राजाने वर पाहिलं. दशरथ राजाने वर पाहिलं आणि वर असणाऱ्या कौशल्याने खाली पाहिलं. दोघांचं नेत्र मिलन झालं. दोघं मुखाने बोलण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनीच बोलले. महाराज दशरथाच्या डोळ्यातले गळगळ अश्रू कौसल्या मातेच्या मांडीवर आले आणि ते अश्रू बोलत होते, कौसल्या मुझे क्षमा करो. कौसल्या माँ कहते महाराज नहीं, ऐसा मत कहो महाराज. हाँ कौसल्या, अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं. कौसल्या कहते महाराज ये अयोध्या पूरा जहाज है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है. आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव तो मुसाफिरों का क्या होगा? हे अयोध्या म्हणजे जहाज आहे. अयोध्येतले प्रजाजन म्हणजे जहाजात बसलेले प्रवासी, याचे मुख्य चालक तुम्ही आहात. तुम्हीच असे रडले तर प्रजेचं काय होईल? तेवढ्यात महाराज दशरथाने हात झटकले, पाय झटकले आणि समोरच्या भिंतीकडे पाहून एकदम दशरथ राजे दचकले. कौशल्या, क्या हुआ महाराज? सामने वाली दीवार पर देखो. काही नाही, भिंत आहे महाराज. ते पास सुमंतजी, भिंत आहे. ते पास सुमित्रा, भिंत आहे.
ते पहा कौशल्या, ते पहा सुमंतजी, ते पहा सुमित्रा. समोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे मायबाप मला दिसतात. आणि आंधळे मायबाप तडपडत असताना शाप देतात. राजा, पाण्याचा एक घोट पिणार नाही आम्ही. पाणी पाणी करून तडपडून मरतो आम्ही. तसं तुला सुद्धा अंतकाळच्या वेळेला किती जरी पुत्र असतील तर मरायच्या वेळेला एकही कामाला येणार नाही. चौघे पुत्र राजा दशरथा, चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नवता, अंतकाळी एकही नवता, एकही नवता. 4 पुत्र महाराज दशरथांना, पण अंतकाळच्या वेळेला एकही कामाला आला नाही. हे मी देवाच्या बापाचं सांगतोय, आपल्या बापाचं कुठं घेता. ज्याचं मरण ज्या वेळेला, आजचं कीर्तनच मरणाबद्दल आहे म्हणून मरण सोडून काही बोलायचंच नाही. ज्याचं मरण ज्या वेळेला, ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने ठरलंय त्याच्यात कोणी बदल करत नाही. गरुड पुराण तुम्ही ऐकलंय, वाचलंय. गरुडजी बाहेर निघाले, तेवढ्यात यमदूत समोरून येत होते. राम राम. पण ते काय पाटलाचा राम राम थोडाच होता. गरुडानं राम राम केल्याबरोबर आपलं ते यमदूताने राम राम केला तर गरुडानं नाडी तपासली. यमदूत हसायला लागले. तुम्ही नका घाबरू, ते तुमच्या शेजारचे नाही का, ते अमुक अमुक, त्यांना न्यायला आलोय. पण उद्या सकाळी 5:45 वाजता तुमच्या म्हातारीचा मृत्यू आहे. गरुड म्हटले बरं झालं आजच सांगितलं. गरुडजी घरी आले आणि म्हातारीला म्हणले तुला काय खायचं ते खाऊन घे आता. म्हातारीला जीव घातलं. म्हातारी पाठीवर घेतली. संध्याकाळी 10-11च्या सुमारास, 5:45 मृत्यू आहे ना, 5:45 पहाटेच्या, रात्री 10-11 वाजता लांब हिमालयाच्या गुहेत म्हातारीला लपवण्यासाठी गेले. तिथं जायला यांना 5:30 वाजले. 5:30 पहाटे म्हातारी खाली ठेवली. असा घाम पुसत होते गरुडजी. तेवढ्यात यमदूत समोर हजर झाले. राम राम. गरुडानं श्वास टाकला. राम राम नाही, तुम्ही तर 5:45 येणार होते ना माझ्या घरी. ते घाई गडबडीत सांगायचंच विसरलो. काय, तुमच्या म्हातारीचा मृत्यू 5:45 आहे, पण तुमच्या घरी नसून या गुहेत आहे हे सांगायचंच विसरलो होतो. मी रात्रभर विचार करत होतो, एवढं वय झालंय म्हातारीचं, एवढ्या लांब गुहेत येईलच कशी. पण 5:45 मृत्यू असताना 5:30 म्हातारी घरपोच केली. त्याबद्दल तुला धन्यवाद. म्हातारी दे इकडं, तू जा तिकडं. ज्याचं आयुष्य सरलं ना, जगण्याची किती प्रयत्न करा, जगत नाही. आणि ज्याचं उरलंय त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या, मरत नाही. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. साच की बात होगा सवेरा, एक ना एक दिन अगर है सुनेरा. पाव फूलों से रखने से पहले, पाव फूलों से रखने से पहले तुझको बातों से चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जोरात जोरात वाजवा टाळी. ते एवढं जोरात म्हणतात
जबत एवढं जोरात वाजवतात तेवढी जोरात टाळी झाली पाहिजे. जबत मौत जबत तुझको आवाज देंगे, घर से बाहेर निकालना पडेगा. ज्याचं आयुष्य सरलंय ना त्यानं जगण्याची किती प्रयत्न करू द्या नाही जगत ते. सरलं ना नाही तर 5 लाख दगडाची, 8 लाख विटाची, 1 कोटी तांब्याची, 3 कोटी काश्याची, 7 कोटी घर सोन्याचे होते. पण सरलं दात इचकून रणभूमीवर पाडावं लागलं. मग तेथे नचले काय हा सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, हे सगळं जाग्यावर राहणार आहे. ते तर काही चलत नाही. म्हणून आजचं कीर्तन तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा तुटला, आयुष्याचा दोरा. येर बाबुगा पसारा, येर बाबुगा, येर बाबुगा पसारा, येर बाबुगा पसारा, येर बाबुगा पसारा. टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा. टाकुनी पळती रणपोरे, टाकुनी पळती रणपोरे, 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 रणपोरे. तुटला आयुष्याचा दोरा. एकदा मग सगळे बाहेर ते म्हणतात नाव सुद्धा बदलतात. त्याचं नाव सुद्धा नाही म्हणतात बॉडी बाहेर काढा. आता काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार. सरलं ना जगण्याची किती प्रयत्न करा जगत नाही. एखाद्याचं उरलं आयुष्य उरलं त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या नाही मरत ते. सगळ्या गावाने नवस करू द्या अमुक अमुक म्हातारं मरू द्या म्हणून ते सगळ्याच्या 10व्याला हजर असते. का अजून उरलंय ना उठून बसते ते. सरलं सरलं ते जगत नाही आणि उरलंय ते मरत नाही. विठ्ठल महाराज एक वैतागलं प्रपंचाला. तुम्ही नाही अजून तुमचा सुरूच नाही. मामाचं काम असतंय लक्ष द्यायचं. आता उमेदवार आहे ह्या वर्षी निवडून द्यायचं आहे. उमेदवारी हा मी काय म्हणत होतो सरलंय ना जगण्याची किती प्रयत्न करा जगत नाही. उरलं एक वैतागलं प्रपंचाला. खरंच वैतागलं होतं. का वैतागलं माहितीये का? ह्यांनी घरात पाऊल टाकलं की या द्यायची तेल आणा शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, तांदूळ आणा, जिरे आणा. ते वैतागलं पत्नीला म्हणलंय कुंकू पुसून टाक, पुसून टाक कुंकू. घरात पाऊल टाकत नाही ती यादीची यादी देते. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा. लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू झाल्यापासून काय भाव झाले तिला माहिती का तुला? तू चालला काय तेल आणा? वैतागलं ते वैतागलं. जीव द्यायला गेलं परभणीला का नांदेडला. जीव द्यायला परभणीला गेलं. जगतच नाही म्हटलं. आता मी कशासाठी सांगतो एखाद्याचं उरलं मरण्याचे प्रयत्न करू द्या नाही मरत ते. जीव द्यायला परभणीला गेलं तर एसटी स्टँड पासून पुढे ते उड्डाण पूल बघितलं. ते म्हणलं त्याच्याहून जर उडी मारली ना खाली मरतोच म्हटलं. डोकंच फुटतंय, रक्तच निघतं, तोंडच दाखवत नाही म्हटलं. आता इथून चालत जायला त्याला पहाटेचे 4:30 वाजलेले. उड्डाण पुलावर गेलं त्याला पुन्हा ते कटडे असतात ना पुन्हा 3 फूट त्याच्यावर उभं राहील. उडीच मारतो म्हटलं. जगतच नाही म्हटलं. आता जीवच देतो म्हटलं, तोंडच दाखवत नाही म्हटलं. वैताग आलाय म्हटलं. नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी
ते कॉलनीत भाजी विकणारे भाजीवाले ते भाजीचं पसर टोपलं, त्याच्यात मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या, हे खालून भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं. यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात असं पडलं. उड्डाण पुलावरून उडी मारली जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. नवल वाटेल तुम्हाला विनाकारण भाजीवाला मेलं. 87 किलोचा बोजा पडला, मान लचकली मेलं ना ते. हे जसं काय गुलाबाच्या फुलात पडलंय. जे म्हटलं होतं का नाही, भाजी ऐकून घरी बिस्किटचे पुढे नेतो 2020, ते मेलं. आणि जे घरी सांगून आलं तर कुंकू पुसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला संध्याकाळी घरी गेलं. का? याचं उरलंय ना. म्हणून तर संतांनी सांगितलंय, तुम्हाला जर तुमचं कल्याण करायचं असेल त्या 2 गोष्टी विसरू नका. कोणत्या 2? एक म्हणजे जेवायला विसरू नका आणि दुसरं म्हणजे झोपायला. बरोबर आहे का? 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण, निज मौत को दोजो श्री भगवान. संचिताचा धन लोप ठेवा, संचिताचे धन लोप ठेवा, लोभ ठेवा, संचिताचा धन लोप ठेवा, संचिताचा धन लोप ठेवा. हो मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे धन लोप ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे लोभ ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संगीताचा लोभ हे ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संगीताचा लोभ हे मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे धन लोभ ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संगीताचे धन लोभ ठेवा. आधी मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे धन लोभ ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे धन लोभ ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संगीताचे धन ठेवा. मरणाची गाडी नाही आठवण, संचिताचे धन लोभ ठेवा. लोभ ठेवा, ठेवा. मरणाची कार्य नाही आठवण. सध्या आपण मरणाला विसरलो ना. आपण सध्या झोपलेलोच आहे. काही काय म्हणतील, आम्ही तुमचं कीर्तन ऐकतोय, सुरेगावकर मामांच्या चाली ऐकतोय, पंढरीनाथ बोंच्या चाली ऐकतोय, माऊलींचा पकवास ऐकतून झोपले. आपण सध्या जागेत हो, पण संत म्हणतात जागे बाहेर आत निजेले. आपण जागे बाहेर आहेत, बाहेर म्हणजे प्रपंचात, आणि झोपलेलो आहे मात्र परमार्थामध्ये. मग सध्या आपण सुखी आहे. सुखिया सब संसार है, खाए और सोए. दुखिया सब संत है, जागे और रोए. संत जाग राहतात आणि रडत राहतात. का? आपल्याकडे पाहून. जलद गतीनं अधोगतीला चाललेला समाज पाहून संत रडतात. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा उडता हे जन न देखवे डोळा, उडता हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून उडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून उडत हे जन न देखवे डोळा, ते देखवत नाही, येतो कळवळा म्हणून ये. म्हणून सुखिया सब संसार है, खायावर सोय. आपण सध्या सुखी आहे. काय दुःख आहे सांगा ना. खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. सध्या खाणं पिणं झोपणं याच्यापेक्षा दुसरं काय.
सध्या सुखी आहे म्हणजे आपण झोपलेलो आहे. मग सध्या सगळे आपण झोपलेले हे नामदेवरायांनी पाहिलं आणि नामदेवरायांना दया आली, अरे हे अजून झोपलेलेच आहे, म्हणून नामदेवराय जागा करतात, अरे उठा उठा जागे वारे आता परत सारा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता माता सुख दिव्याचा जन्माच्या उठा जागे वारे भावे चरणी देवा माता सुख दिव्याचा जन्माच्या 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 वा वा. काय आहे, जसा अभंग तशी चाल आणि जसं वातावरण आहे तशी चाल लावणारी जे काही निवडक मंडळी आहे त्याच्यात आमचे सुरेगावकर मामान पंढरीनाथ बाबा. झोपेतून जागा करायचंय म्हणल्यावर उठा असं हळूच म्हणून जमल का? जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा 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 रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा भाई नो जागा जागा भाई नो जागा कोरणी जिल्ह्याने नाडोनी बागा कोरणी जिल्ह्याने नाडोनी बागा बागा जागा हे जागा रे भाई नो जागा 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 नाडुनी भागा 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 जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा हे जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा 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 माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या जोरात हा? सुरेगावकर मामांना पंढरीनाथ बुवांना आम्हाला तरी ओठाने बोलायचंय पण यांना बोटाने बोलायचंय. कीर्तन करायचे जे ओठात आहे ते माऊलीच्या बोटात आहे. ऐकायचंय का तुम्हाला? संस्कृत नाही मराठीच आहे, ऐकून ते घ्या. घे न दागी न दादा घे न दागी न दादा कत्तिडिद्रिद्र कत्तिडिद 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 हात्रिडिद कत्तिडिद हात्रिडिद कत्तिडिद क्या बात है अशी स्पीड कोणालाच नाही मारत. आता मला एवढंच येतंय माऊली. अशोक महाराज जे आमच्या ओठात आहे ते यांच्या बोटात आहे आणि आपल्या परिसराचं भाग्य आहे आपल्या परिसराचं की मृदंग शिकायला आता आळंदीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, कारखानाच आपल्या गावाजवळ टाकला. क्या बात है ह्याच्यातलं तुम्ही कोणतंही पोरग बोलवा, कोणतंही पोरग त्यांनी पकवाज वाजवलाच पाहिजे, श्लोक म्हणलेच पाहिजे. तुम्हाला विशेष वाटेल, आमचा महिनाभर सप्ताह असतो पंढरपूरला, महिनाभर. त्या महिनाभर सप्ताहामध्ये मृदंग वाजवण्याचे सेवेसाठी आम्ही विद्यार्थी माऊलीकून पंढरपूरला नेतो आम्ही, माऊलीकडून. आता बघा ना पोरांचं वय आहे का टाळ घेऊन उभं राहील. हे भगव्या कलरचं कितवीला आहे? दुतलीला. हे बघा ते कोणत्या गावचं आहे? पिंपराळा आहे का? दुसरीला आहे होते. लय झालं 6-7 वर्षाचं पोरग आहे, पण बघा ना धोतरन ते शर्टन टोपेन घडीन. हा या वयात एवढं आहे तिथे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. मला वाटते सगळे आपल्याच संस्थेतले बघा, हे सगळे विद्यार्थी आमच्या माऊलींच्या संस्थेतले.
बसलेल्या मंडळींना आमची विनंती आहे, एकदा ह्यांच्याकडे नजर टाका आणि थोडं आत्मनिरीक्षण करा की आपलं पोरग काय करतंय, आपला नातू काय करतोय. आणि जर तो वाम मार्गाने चालत असेल तर आजच्या कीर्तनात ठरवा की पुढच्या वर्षापर्यंत माझा नातू असा टाळ घेऊन कीर्तनात उभारला पाहिजे. संपत्ती जरूर कमवा हो. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीकडे लक्ष द्यायला विसरू नका. तुम्ही कोट्यानी संपत्ती मिळवाल आणि संततीकडे लक्ष नसेल, एका तासात उधळून लावतील ना ते. मी शेवट बोलणार आहे, माझे 10-15 मिनिट त्याच्यावरच असतात. शेवट जाग करतात. आता जागा रे बाईनो, जागा. जगा जोगी, जगा जोगी, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जग जग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जग जग बोलती, जागता जगदेव रामा गाई भाव, वा मामा रागा गाई बाब. जगजोगी जगजोगी जोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जग जग बोलते, जगजोगी जगजोगी जग जग बोलते, रात दिवस घोकी तो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडे हे हे माझा, वा मामा उजेड पडताना गळा पडेल माझा. टाकीची माय बाप कैसी लागती झोप, उठून जाऊन या चुकवावी घेप. उठाचे माय बापाची लागली झोप, माय बाप झोप लागली झोप. हे जाग केलेलं आहे, सगळ्या संतांनी जाग केलंय. उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. आता झोप तरी कशी लागली. उठा जागे वारे आता. कोणी 42 वर्ष झोपेत घातले असतील. मी तुमचं नाही माझं सांगितलं बाबा, तुमचं कशाला. काही काहीचं 60 वय असेल, 60 वर्ष आपण झोपले असो, करूनही ते केलं असेल, खाऊनही ते खाल्लं असेल, पिऊनही ते पिलो असेल, पण आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा. उठा जागे वारे आता. आता तरी जागा व्हा. आणि आधी जाग करतात तर नंतर उपदेश आहे. स्मरण करा पंढरीनाथा. आधी जाग करतात, झोपलेल्याला उपदेश करून उपयोगच नाही. एकाला मुंबईला जायचं होतं, सकाळी 7 वाजता गाडी, त्यांनी 6 वाजता सुटकेस उचलली घरात, पण पोरग झोपलेलं होतं. मी कशासाठी सांगतोय, झोपलेल्याला उपदेश करून उपयोग नाही. त्यांनी सुटकेस घेतली आणि मुलाला आवाज दिला, बाळासाहेब. हे अर्धवट साखर झोपेत होतं ना. हां, मी मुंबईला चाललोय. हां, आता 4-5 दिवस येणार नाही. हां, धारा काढ बरं का. हां, दूध डेअरीला नेऊन दे. हां हां, शिवाय उत्तरच नव्हतं. आज बिल भेटणार आहे. हां, किराणा दुकानदाराची उधारी दे. हां, वडील म्हणले हे जागत आहे ना. वडील जरा जवळ आले, ती गोदडी पांघरलेली होती ना, ती गोदडी पाहिली. म्हटले गोदडी तर हलते, जागच दिसतंय. बरं, हे जाग आहे का याची परीक्षा पाहू. आता मी 4-5 दिवस येणार नाही मुंबईहून. हां, आणखीन एक महत्वाचं काम करायचं.
हा शेतातली विहीर उचलून तेवढी अंगणात आणायची. हे म्हणलं हा हा म्हणल्यावर मग वडिलाच्या लक्षात आला, रे झोप येतच आहे. त्याची गोदडी धरली ना अशी फेकली बाजूला. ओठ हे डोळे चोळत म्हणलं, काय बाबा आता जाग झालंय, आता उपदेश करावा लागेल. उठा जागे व्हारे आता. पण जाग होऊन करायचंय काय? स्मरण करा पंढरीनाथा. इथं पंढरीनाथा शब्द आहे. बाकीच्या देवाचं नाव का नाही घेतलं त्याचं कारण आहे बरं का. पंढरीनाथा पण बाकीच्या देवाचं नाव नाही का नाही घेतलं त्याचं कारण आहे. बाकीचे फक्त देवच आहे. पंढरीनाथ सगळ्या देवाचा बळिया माझा पंढरीनाथ हो या देवाचाही देव, हो या देवाचाही देव, हो या देवाचाही देव. होय देवताई देव, होय माझा पंढरीराव, होय माझा पंढरीराव, पंढरीराव ही देव. बळिया बळिया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. म्हणून वारकरी लोकांनी, महाराज मंडळींनी आपला देव, आपले संत, आपले ग्रंथ आणि आपले पंत सोडून बाकीकडे पाहायची गरजच काय. सध्या आपल्यात सुद्धा एक निष्ठाता राहिली नाही. काही काही कपाळाला गोपीचंदन बुक्का लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची, खिशाला नरेंद्र महाराज. नाही मेळ आहे का कशाची कशाला. जे ते महाराज ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण एक निष्ठता कुठे आहे? गंध एकाचा, माळ एकाची, बिल्ला एकाचा. म्हणजे कपाळाला गोपीचंदन बुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, खिशाला नरेंद्र महाराज, प्यानावर आसाराम बापू. म्हटलं पुस्तक कोणाची वाचत? म्हणलं वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा? मला निरंकारी बाबाचा. म्हणलं तू कोणच्या बाबाचा? मी आधीच म्हणलंय जे ते बाबा, जे ते बापू, ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहे. पण आपली एक निष्ठता राहू द्या ना. बळिया माझा पंढरीराव. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा. भावे उग वडील जात होते म्हणून जायचं आणि टिंगुळ येईपर्यंत डोकं आपटून यायचं, त्याला काय किंमत आहे? इथं क्रियेला किंमत नाही, इथं भावनेला किंमत आहे. तुम्हाला जर पंढरपूरला यायचं असेल तर डायरेक्ट एसटी कुठून आहे? येता का नाही तुम्ही? जावळा बाजारून एसटी, हिंगोली पंढरपूर ना. तुम्ही तरी महिन्याला पंढरपूरला येता. महिन्याला, महिन्याचे वारकरी आहेत वसंत काका वगैरे अनेक मंडळी महिन्याला येणारे. तुम्ही तरी महिन्याला पंढरपूरला येता. पण हिंगोली पंढरपूर गाडीचा ड्रायव्हर आणि किन्नर महिन्यात 15 वेळा येत ते. म्हणजे काय त्याला 15 वाऱ्या केल्याचं पुण्य भेटतंय? इथं क्रियेला किंमत नाही, भावनेला किंमत आहे. चित्रकलेचा पेपर होता. शिक्षकांनी प्रश्न दिला की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा, भावना आणि क्रिया सांग. एकानं ते काळा कॅच पेन घेतला, खडू घेतला, डोंगर काढला, बोगदा काढला, काळ्या कॅच पेनने 2 रेषा अशा वडल्या म्हणजे रेल्वे पटरी. हे म्हणलं बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. आता इंजन काढावं लागेल, डबे काढावं लागतील, खिडक्या काढावं लागतील, आत बसलेली माणसं, आणि तेवढा वेळ आहे का आपल्यात? ते पोरग ढ होतं पण ढ मधलं हुशार होतं. त्यांनी काय केलं, ते बोगदा काढला होता ना रेल्वे पटरी, त्याच्या खाली लिहिलं रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. ही उत्तर पत्रिका आली तपासायला बरं का अशोक महाराज. शिक्षकांकडे तपासायला आली. शिक्षकानं पाहिलं यानं बोगदाच काढलाय, रेल्वे पटरी, इंजन काय काढलं नाही, रेल्वे काढली नाही. लाल पेन घेतला, म्हणलं याला अर्धेच मार्क देऊ. पण तेवढ्यात ती खालची वळ वाचली, रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. आता रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे, ही भावना झाली. भावनेला प्रपंचात काय किंमत आहे? भावनेला इथं परमार्थात किंमत आहे. तिथं क्रिया महत्वाची आहे. तिथं लिहिलं होतं रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. शिक्षकानं त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो.
म्हणजे भावनेला परमार्थात किंमत आहे आणि क्रियेला प्रपंचात किंमत आहे. म्हणून भावनेनं चरणी ठेवा माथा. भावनेनं जर तुम्ही पंढरीनाथाच्या चरणावर माथा ठेवला, चुकवी व्यथा जन्माची व्यथा आहे. कारण जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि आईचं पोट म्हणजे काही एअर कंडिशनची रूम नाही. आईचं पोट म्हणजे आईच्या पोटात असं कीर्तनकारासारखं उभंही राहता येत नाही. गर्भितीला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड 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 गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड किती सुंदर प्रमाण निर्माण. नामदेवरायांचा अभंग आहे. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. एखादं नजर चुकीनं येतं पायाकडून, नजर चुकीनं. तर तुमच्या इकडं काय म्हणतात? पायाळू नाही तर सगळे डोकाळूच का आपण. पायाकडून येतं म्हणून पायाळू. पायाळू मध्ये पुन्हा 2 प्रकार आहे अशोक महाराज. जन्माला येताना पायाकडूनच येतं, पण वर पाहत येतं, त्याला आकाशातलं कळत. आणि जन्माला येताना खाली पाहत येतं, त्याला जमिनीतलं कळत. म्हणून ते बोर घ्यायचा झाला, विहीर खांदायची झाली की म्हणतात पायाळूला बोलवा. खरंच दिसतात त्यांना, ते झरेच दिसतात. किती फुटावर किती इंच पाणी लागेल इथपर्यंत सांगणारे पायाळू मी पाहिलं भेटतात. तर जमिनीत काय पाणी थोडंच आहे. हंडा पूर्वी काही तिजोऱ्या नव्हत्या. पूर्वी ते धानाने भरलेले हंडे ठेवले जायचे. तो हंडा सुद्धा पायाळूला दिसतो, पण कोणत्याही पायाळूला नाही. त्याच्या डोळ्यात ते अंजन घालावं लागतं. अंजन म्हणजे इथं जवळा बाजारला मेडिकलमध्ये भेटतं ते नाही. मग त्या अंजन बनवण्याची प्रक्रिया आहे. इथं जर कोणी पायाळू असेल तर अंजन कसं बनवायचं ते मी सांगतो. फक्त हंडा सापडल्यावर 50-50 हाय का, हेच आहे बघा. अंजन पायाळू असेल तर जमिनीतलं पाणीच नाही, हंडे सुद्धा दिसतात. तुम्ही आहेत ना. मग अंजन कसं बनवायचं सांगतो ऐका. अमावस्याची रात्र असावी, काळा कुट्टा अंधकार पडलेला असावा. एवढं शांत वातावरण असावं. रातकिड्याचा आवाज. रात्रीचे 12-12:30 वाजलेले आणि तुम्ही एकटे स्मशानभूमीत जायचं. एकट्याने जाताल ना. आणि 12 ते 3 या वेळेमध्ये 5 गोष्टी एकत्रित करायच्या. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा आणि कोलीचं रक्त. हे किती सोपं आहे. ह्या 5 गोष्टी 12 ते 3 एकत्रित करायच्या. तिथं एखादं प्रेत जळत असावं. त्याची शेवटी कवटी फुटते ना. ती कवटी फुटली की त्याचा तुकडा तुम्हाला सापडला पाहिजे. ह्या 5ही गोष्टी त्याच्यावर टाकायच्या. आणि मला माहिती असलेली एक गोष्ट 2 तोळे त्याच्यात टाकायचे. ते नाही सांगत. सगळं सांगितल्यावर मला कोण फोन करेल का. टाकल्यावर त्याचं अंजन बनवायचं आणि ते पायाळूच्या डोळ्यात घालायचं. मी नाही, ज्ञानोबाराय लिहितात, पाताळीचे निधान दावीर किरांजन परी व्हावावी लोचन पायाळाचे. मग चुकवी व्यथा जन्माचे. एक जण उठून उभं राहिलं. ओ महाराज, चुकवी व्यथा जन्माच्या. अहो, कोर्टाची व्यथा चुकवायची म्हटलं, टेबलाच्या खालून काही पैसे दिले की चुकते. मग माझ्याकडे धन आहे. नामदेव महाराज म्हटले खाली बस. बसलं खाली. तिकडं नका पाहू, मी तिथलं सांगतोय. ते धनवालं खाली बसवलं नामदेवराय. तेवढ्यात पुढचं उठलं. माझी पत्नी कलेक्टर आहे, खाली बसा. नाही आता नाही बघायचं होतं. ते खाली बसले. पुढचा म्हटला माझा पोरगा PS आहे, बसतो खाली.
नामदेवराय म्हटले धन, हे तारा, हे पुत्र, हे सगळं जन, हे सगळं मिथ्या समजून पांडुरंगाला शरण. धनदारा पुत्र जन बंधू सोयी पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणाई देवाची. हो धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाची. रिगा देवाची 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 देवाची. धन कामाला येत नाही. धन एका एकाचा विचार करू आपण. धन दारा, आधी धनाचा विचार करू. आम्ही गुरुवारी ढोक महाराजांच्या गावाकडे गेलतो. सुरेगावकर मामा होते बरोबर आमच्या गाडीला हॉर्नच नव्हता. मग आम्ही तिकडे गेलो तर महाराजांच्या घरी कार्यक्रम होता आणि जवळ त्यांच्या अतिप्रेमातले एक मोठे पाटील वारलेले होते. मी धन कामाला येते का ते सांगतोय. अहो एक गळ्यात फक्त तुळशीची माळच जाऊ शकते आपल्या शेवट, धन नाही. ते जवळ एक पाटील वारले होते. महाराज म्हटले इथला गाथा भजन उरका, आपल्याला तिथं जायचं. महाराज येईपर्यंत सगळे थांबलेले पण ते पाटलाला असा मोठा फेटा चांगला बांधलेला. आणि गुरुवारी महाराज आले, आम्ही महाराज मंडळी गेलो. पत्नीचं मात्र लक्ष होतं, कारण ते फेटा बांधताना फेट्याचा एक पदर कानावून आलता. आमच्या विठ्ठल महाराजाच्या कानात कशी बाळी, तशी ती बाळी होती कानात बाळी, पण ती फेट्यामुळं आतमध्ये गेलेली. पत्नी म्हटली आता महाराज आलेत म्हटल्यावर यांना उचलतील, नाव घालतील, स्नान घालतील आणि घेऊन जातील. मग तिनं रडायला सुरुवात केली. गुरुवर्य महाराजांच्या कीर्तनाशिवाय ऐकलं नाही. ते आता मला नाही जमायचं तुमच्यासारखं ते महिला वर्गांचं रडणं. मग कोल्हापुरी जोड्याशिवाय घातला नाही. सगळे त्या पाटलाच्या जोड्याकडे बघायले, म्हणजे पायाकडे. तेरीकोटच्या धोत्राशिवाय घातलं नाही. सगळे धोत्राकडे बघायला लागले. नेहरू शर्टाशिवाय वापरलं नाही. तिला स्टँडवर यायचं होतं ना, हे स्टँड होतं मेन. ते हळूहळू धोतर, पुन्हा नेहरू शर्ट, तुळशीच्या माळशिवाय घातली नाही. अजूनही तुमच्या कानात, आणि इथं थांबली. अजूनही तुमच्या कानात म्हटल्याबरोबर एक जण म्हणला कानात काय रे? एकानं असं फेट्याचा पदर वर केला तर बारी काढा काढा. भूषणही घेते काढून, भूषणही घेते काढून, भूषणही घेते काढोनिया, भूषणही घेते काढोनिया. बांधुनिया देते यमते हाती, अदोनिया देते यमते हाती. अरे भूषणही घेते काढून, भूषणही घेते काढून, भूषणही घेते काढोनिया, भूषणही घेते काढोनिया. बांधुनिया देते यमाचे हाती, भूषणही घेते काढोनिया. तिथं धन कामाला येत नाही. धन दारा देहग्रहाची कामिनी, ते तव राहिली भुवनी. अंती जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकटा. धन दारा पुत्र 13 दिवस गंगा पूजन होईपर्यंत. पुन्हा एकदा का वाघ घराच्या बाहेर पडला, पुन्हा काय? धन दारा पुत्र जन कवटी फुटेपर्यंत राहतात. बंधू सोयरे पिशून. नामदेवराय म्हणतात यांच्यामध्ये राहा, पण सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. लबडे महाराज तुमचं कीर्तन ऐकल्यावर वाटतंय आता गळ्यात माळ घालावी, महिन्याची पंढरपूरची वारी करावी. पण कीर्तन ऐकताना वाटतंय हो, एकदा का जेवण केलं, हात का धुतले की पुन्हा मात्र ती अवस्था आमची राहत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे माया. ती माया मध्यंतरी विघ्न आणते. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणतो माझे. हे तो संपत ओ माया माया देखणे भ्रमला खरे.
ते माया विघ्न करत असते. माया विघ्ने द्या मला खरे, म्हणता मी माझे मी घरे. म्हणून माझं माझं म्हणायचंच नाही, माझे माझे म्हणून व्यर्थ गेले. नाही रे नाही कुणाचे कुणी, ऐका, नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले. तुटतील धागे दोरे, एक जनार्दनी मने दरा. हरि भजनाची गोडी तरीच जन्मा येवणी करा. सार्थक मानव कुडी, सार्थक मानव कुडी. नाही रे नाही कुणाचे नाही नाही कुणाचे कोणी. कोणी नाही कोणाचे कोण. मुलीचं लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर मुलगी गेली, एखादा गरम डोक्याचा असतो सासरा, काही चुकलं तर रागाच्या भरात बोलून जातो. असं शिकलं का बापाने तुझ्या? असं म्हटल्याबरोबर ती नवीन मुलगी, नवीन सून, किती प्रेम असतं पा मुलीचं बापावर. ते आपल्या बेडरूम मध्ये जाते, ओशीत डोकं खुपसते, एवढी रडती मुलगी. तिला सासरचं काहीच दिसत नाही, तिला दिसतो ते फक्त आपला बाप. सासूबाई येतात, सुनबाई अगं जाऊ दे, त्यांचा स्वभाव थोडा गरम आहे, ती केस विस्कटलेले, ओठ फडफडतात, डोळे लाल झालेले. सून म्हणते, आत्याबाई तुम्हाला फारच राग आला ना, तुम्ही घरातली सगळी मंडळी एकत्रित या. 5 लिटरचा पेट्रोलचा नाही तर डिझेलचा कॅन होता माझ्या अंगावर, पेटवून द्या मला, पण माझ्या बापावरून बोलाल तर खबरदार. काय प्रेम असतो मुलीचं बापावर, आणि बापाचं कमी असतं का मुलीवर? मरणासक्त अवस्था असावी बापाची. हात झटकतो, पाय झटकतो बाप, दोन्ही तिन्ही मुलं जवळ असतात. बाबा आळंदीची वारी, पंढरीची वारी, गावातल्या सप्त्यातली पंगत, वर्गणी आम्ही सगळं चालू ठेवू बाबा, रडू नका. ते म्हणतात, मी त्याच्यासाठी नाही रडत, मी मरताना तुम्ही दोघंही माझ्या समोर आहे. मग माझी लेक नाही रे. बघा बापाचं प्रेम. एकदा लेकीला डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे. एकदा बोलवा तिला. तुम्हाला माहिती नाही, तिचं लग्न झालं होतं, 1 महिन्याने दिवाळीला आली होती. दिवाळी झाल्यावर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या कामात होते, आणि तेवढ्यात तिच्या सासरहून फोन आलता की उद्या न्यायला येतोय म्हणून. फोन आल्याबरोबर माझ्या लेकीनं मला रूममध्ये घेतलं होतं, दरवाजाची कडी लावली होती. लहानपणापासून कधी रडली नाही लेक माझी, माझ्या गळ्यात पडून रडली होती लेक. बाबा मी तुम्हाला जास्त चालते का? इकडं विहिरीत ढकलून द्यायचं होतं बाबा, पण अशा घरामध्ये दिलं मला.
मी तिला म्हटलं होतं काय झालं बाबा, ते रोज पिऊन येतात बाबा, सासू नाही नीट बोलत, सासरा नाही नीट बोलत, आणि माझे दोनही हात तिनं धरले होते. मी मरल बाबा, पण मी आता सासरी जाणार नाही. बरोबर, ते आजही मला डोळ्यासमोर दिसते माझी ताई. मी माझ्या उजव्या हाताने तिचे अश्रू पुसले होते. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. ते अश्रू एवढे पोळले होते मला. मी तिला म्हटलं होतं, ताई तुझ्या बापानं गावात खाली मान घालून चाला वाटतं का ताईट मानाने चाला वाटतं? ती म्हटली होती की कोणत्या लेकीला वाटतं माझ्या बापाची खाली मान जावी? मग वाटतं ना तुला, तर तू मेली तरी चालल, पण माहेरी नाही, सासरी जावा लागेल. आणि जिंदगी है बेटी, जिंदगी में कभी कभी कड़वे घूंटे भी पीने पड़ते हैं. बेटा, आपको दुख हुआ ना, तो अंदर से दरवाजा बंद कर लेना, रो लेना, लेकिन समाज के सामने कभी नहीं प्रकट करना बेटा. तेव्हापासून आजपर्यंत माझ्याजवळ तिनं गारानं दिलं नाही. हे बापाचं निस्वार्थ प्रेम असतं मुलीवर. लग्न लागू द्या, असे सनईचे स्वर कानी पडले की मुलगी दर्शन घेताना पहिल्यांदा लहान भावाजवळ जाते. सचिन, येते मी आता. रडू नको ताई. अगं जवळा बाजारला बंगला, हिंगोलीला बंगला, परभणीला बंगला, एशीची रूम, एशीची गाडी, का रडते तू? मी त्याच्यासाठी नाही रडत. तू किती बाबांना उलट बोलतो. त्याच्यानंतर मुलगी रडते ते मोठ्या भावाच्या गळ्यात पडून. ती बाशिंग बांधलेली आपली बहीण, नवीन साडी घातलेली नवरीच्या वेशातली बहीण आपल्याजवळ आली. बहीण नुसती रडत नाही, गळ्यात टाकते हात त्या भावाच्या. तिचं वाक्य असतं, येते दादा. भाऊ म्हणतो, ताई कशासाठी रडते तो? दादा, आपल्या घरात वडिलांनंतर करता सवरता तूच नाही का? 3 वर्षापूर्वी तुझं लग्न झालं. 1.5 वर्षात पत्नीचं ऐकून आमच्यातून वेगळं राहिला, परभणीला जाऊन जवळा बाजारला. 15 दिवस दवाखान्यात होते बाबा, एकही दिवस भेटायला गेला नाही. नाही, मोठ्या भावाजवळ रडल, वडिलांसाठी. त्याच्यानंतर मुलगी येते आईजवळ. आई, येते मी. किती बाबांना उलट सुलट बोलायचे तो. तुमच्या दोघांचा वाद झाला तर मध्यंतरी मी पडायचे. माझी शपथ आहे आई तुला, आता तू बाबांना जर काही असं उलट सुलट बोलशील तर. आणि सरते शेवटी मुलगी रडते ते आपल्या बापाच्या गळ्यात पडत. कन्या जब घर छोड़ती है ना, तो बाप की भलाई चाहते है. तुमचे आमचे डोळे भरून येतील यात काही नवल आहे. कणवासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी, राजा जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी, आणि हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी. कमी प्रेम आहे बापाचं. बापाचं प्रेम दिसून येत नाही, वडिलाचं प्रेम दिसून येतं. कन्या धन है पर क्या
ज्याचे त्याला देऊन हाती तुटे आतडे कंठ दाटला भरून तोर लाडकी लेक चालली दूर लाडकी लेक चालली दूर निरोप द्यावा पाठवणीचा माहेराच्या आठवणीचा गालावरुणी हात फिरवूनी आ बाप पोटासी धरतो बाप पोटासी धरतो. कन्याधन हे परक्यासाठी असतं. कन्या जब घर छोड़ते हैं ना तो बाप की भलाई चाहती है. मुलगी रडते ती केवळ बापासाठी रडते. आणि माझी उपस्थित सर्वांनाच हात जोडून विनंती आहे, त्या बापाला आपल्यामुळं कधी खाली मान घालून चालावं लागेल अशी वागणूक कधी वागूच नका. कधी नका वागू. सध्या मुली असो नाही तर मुलं असो, आई वडिलाचा विचार आपण करायला तयार नाही. पण त्या माईबापांचा विचार करा, नाही तर कराल तसे भराल हा न्याय कधी विसरू नका. कधी विसरू नका. तुम्ही तुमच्या माईबापाची जशी सेवा करणार आहे तशी तुमची मुलं तुमची करणार आहे हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल घेतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. मग महाराज अहो इकडं आयुष्य चाललंय ना, तिकडं जरा लक्ष द्या. तो काळ फक्त जपायलाच लागलाय की अजून किती अवकाश राहिलाय म्हणून. आयुष्य जात आहे काळ जपत आहे सोहिताचा घोरवा ध्यानी राहते हरीच्या. आयुष्य चाललंय तिकडं लक्ष द्या. कुणाचं 50 झालंय, कुणाचं 60 झालंय, कुणाचं 70 झालंय. आणि आपण हातात असून सूत्र नियोजन करतो फक्त 30 वर्षासाठी. मुलगा ज्या वेळेला 25 येतो 30 वर्षाचा होतो, 25व्या वर्षी लग्न 5 वर्षांनी बाप सगळी सूत्र हातात देतो. हातात सूत्र येतात तिथून पुढे 30 वर्ष आपण फक्त नियोजन करतो. पुन्हा आपण 60ला आलो की आपलं पोरग 30ला आलेलंच असतं. 30 वर्षासाठी हे सगळं चाललंय. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे मा, काळ जपायला लागलाय. कितवा वाढदिवस आहे हे नाही पाहत, अजूनही किती आहे अवकाश. नामदेव महाराज म्हणतात स्वहिताचा घोर व्हा ध्यानी राहा श्रीहरीचे. भरपूर केलंय गावासाठी, भरपूर केलंय परिवारासाठी, भरपूर केलंय भावकीसाठी, मुलासाठी मुलीसाठी. आता स्वतःचा विचार करा. स्वहिताचा घोर व्हा ध्यानी राहा श्रीहरीच्या. आम्ही श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? संत चरणी भाव धरा धराल बोलू नका धरा अंतरी मुक्तीचा योजतावरा हे जिकरा बापानो धनदारा तुर जड बंधु सोय देवी तुला हे चोन. संत चरणी भावधरा. हे सप्ताह, हे गाव जेवण, हे गोड जेवण, पुण्यतिथी हे पुन्हा पुन्हा का करायचे? त्याचं कारण आहे संतांच्या चरणावर आपला भाव राहण्यासाठी.
संत चरणी भाव धरा. एक क्षण नका वायाला जाऊ देऊ. क्षणोक्षणा नामस्मरण. आणि क्षणोक्षणाला जर आम्ही नामस्मरण केलं तर मुक्ती सायुज्यता वरा. हेच करा बापांनो. कारण मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, गेली असेल आतापर्यंत भरपूर वेळ, पण आता एखादी जपाची माळ घ्या. त्याची लाज वाटत असेल तर जप यंत्रच भेटतं, अंगठीसारखंच असतं ते. अगदी 50 का काही रुपयाला आहे फक्त. आळंदी पंढरपूरला गेल्यावर आणा, अंगठीसारखंच ते हातात असलं म्हणजे सतत नामस्मरण होतं. मुक्ती सायुज्यता वरा. हेच करा बापांनो. बापांनो, बंधूंनो, भगिनींनो, हे वाक्य केव्हा येतात? काही विनंती करायची असेल त्यावेळेला. ते आठवते का बघा तुम्ही, मोदी साहेब निवडून आले होते आणि निवडून आल्यावर दिवाळी झाल्यावर 8 दिवसांनी, 8च दिवसांनी, 8च तारीख होती, पुन्हा संध्याकाळचे 8च वाजलेले होते. हा, आणि टीव्ही समोर त्यांना माहिती आहे 8 वाजता शेतकरी असो व्यापारी असतो जेवण करतात आणि जेवताना टीव्ही पाहतात. मोदी साहेब आले बा जॅकेट घालून ते मग असं, आणि नवीन नवीन ते आले की वाटायचं काहीतरी स्कीम आली आता. ते जॅकेट घालून आणि ते चष्मान टेबलावर ते असे कोपरे ठेवलेले, आणि त्यांची भाषणाची पद्धत थोडी शांत आहे. मेरे भाई और बहनों, आज रात 12 बजने के बाद 500 और 1000 की नोट बंद हो चुकी है. तेवढ्यात पत्नी आली चपाती घेऊन. वाढू का? ते म्हणला ताटच उचल आता. नोटच बंद झाले ना, काय करते? विनंती करायची असेल त्यावेळेला भाई बहनो बंधूंनो भगिनींनो म्हटलं जातं. मग नामदेव महाराजांना काय विनंती करायची? विष्णुदास विनविना विष्णुदास विनविना बोलून विषय काम हरा अंतरी निज प्रेम नभकरी भक्ती धनदारा पुत्र जन बंधु जोई रे हरि दनदारा पुत्र जन बंधु सोया रे विष्णुना सर्व मिथ्याये तरुण जन दिग देवसी जन दिग देवसी चरण दिग देवासी शरण दिग देवासी आदि शरण दिगा देवासी शरण दिगा देवासी हे शरण दिगा हरि शरण दिगा शरण दिगा देवासी
शरण रिगा देवासी हरी शरण रिगा 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 देवासी शरण शरण हरि गा सरे ग रे गम गम प म पद पदनी धनी सा सरे ग रे गम गम प म पद पदनी धनी सा सनी दा प म ग म प धनी सा म प धनी सा धनी दा दा 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 धनी रे 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 ढब्बार खुमाई हातवर करा हातवर 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 सरळ सरळ ढब्बार खुमाई. एक एक गजानराव इकडे या. एक वा धन्यवाद. पुंडली कवरधार ज्ञानदेव पंढरीनाथ मावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. अपार ढब्बार खुमाई. अपार भुमाय. विष्णुदास विनवी नामा बोलो नका भव कामा धरांतरी निज प्रेम न चुका नेमा हरिभक्ती. सर्वांना एकच विनंती आहे, ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, वारकरी संप्रदायाची पाईक बना आणि मला फक्त एक भीक द्या. भीक मी भीक मागायला आलोय तुमच्या दारात. ते भीक म्हणजे दुसरी कोणती नाही. दिवसाचे तास किती आहे? झोपले काय तुम्ही? एकूण दिवस किती तासाचा आहे? 24. 24 तासातले किती तास झोपता तुम्ही? 8 तास. 8 तास झोपता. काम किती तास करता? बोला बोला लवकर, सोडायचंय मला. 8 तास झोपता. काम किती तास करता? शेतातलं व्यापार उद्योग काय असेल ते किती? 7 तास. बरं 8 आणि 7 15. मोबाईल किती वेळ बघता? 1 तास. 16 तास झाले. शेजारी गप्पा वगैरे मारायच्यात, कुठं बैठक आहे चौकात इकडं तिकडं, त्या किती तास? 2 तास. 16 आणि 2 18 तास. किती तास उरले? 6 तास उरले. त्यातले 2 तास टी व्ही बघायला राहू द्या. 4 तास उरले. त्यातले बाकीचे 3 तास बाकीचे तुमचे कोणतेही कामं करा, फक्त मला भीक 1 तासाची द्या तेवढी. फक्त 1 तास. ते माझ्यासाठी नाही, तुमच्या 24 तासातलं फक्त 1 तास
ज्ञानेश्वरी तरी वाचा, गाथा तरी वाचा, नाही तर भगवंताचं नामस्मरण तरी करा. आजपासून एवढी भीक या पंढरपूरच्या वारकऱ्याला द्या, खरंच द्या. उद्यापासून द्या, आज नका देऊ. उठल्याबरोबर 1 तास देवघरात बसा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. मोबाईल थोडा बंद राहू द्या 1 तास. कारण ज्या वेळेला तुम्ही जप करता, ज्ञानेश्वरी वाचता, त्याच वेळेला जास्त फोन येण्याची शक्यता असते. कारण माया विघ्ने भ्रमाला खरे, ती माया विघ्न करते. म्हणून 1 तास नामस्मरण करा. आणि एवढं जर तुम्ही नाही केलं तर लय मार खाताल वर गेल्यावर. मग आमचा नाही, यमदूताचा. यमदूत वर गेल्यावर विचारणार आहे किती तास नामस्मरण करत होत. काहीच नाही, मारा याला. काही दान दिलं होतं का? पंढरपूरचे लबडे महाराज आलते तुझ्या गावाला, कीर्तन झाल्यावर दर्शन घेऊन काय दक्षिणा दिलतीस का? नाही दिली. मग तोडा याला. गावात एवढं मंदिर झालंय, राम मंदिर आहे, माऊलींचं मंदिर आहे, हनुमंतरायचं मंदिर आहे, काय मूर्त्या बनवल्यात अगदी अप्रतिम, अप्रतिम मूर्त्या. मी अनेक राम मंदिरं पाहिले, रामचंद्रजीच्या, लक्ष्मणजीच्या, सीतामातेच्या मूर्त्या पाहिल्या, पण इथल्या मूर्त्या काय आगळ्या वेगळ्या. तुम्ही आज जाऊन या, तुम्ही पाहून या. मग कधी काही येणं देणगी दिलती का मंदिराला? काही दिलं नव्हतं. तोड तोड हात त्याचे. मग आपले हात असे विनोद नाही हं? वर गेले की असे हात धरतात, इथून करवतीनी तोडतात, मारिती, तोडीती. एखादं वर्गणी द्यायला निघालं तर दुसरं तंबाखूला चुना लावत म्हणतंय, इकडे कुठं चाललंय? म्हणलं काही नाही, वर्गणी द्यावं म्हणलं सप्त्याला. पंढरपूरचे वारकरी, संस्थेतले विद्यार्थी, यांना काय देणगी द्यावी. किती द्यायला लागेल? दरवर्षी असती म्हणलं आपले 1000 रुपये, पण यंदा द्यायलोय 5000. 5000? त्यानं तर तंबाखूच फेकला खाली. एकटाच करतो काय सप्ताह? मग दरवर्षी 1000 देतो ना, यंदा उग 500 दे, 5000 कशाला? ह्याला झोडता. म्हणून काय काय म्हणते लबडे मारा, तुमचं आडनाव लबडेन, जरा लबाड बोलता का? म्हटलं काय झालं? आमच्या गावाला 3 चिमट्या राख झाली त्याची, गोदावरीत नेऊन टाकले आम्ही. आणि तुम्ही म्हणता मारीतीन तोडीत. आत्मा अविनाशी आहे. तुम्ही जर एखाद्या मोठ्या दवाखान्यात गेले परभणीला, तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या, ठेवत नाहीत ते. आपला ड्रेस काढतात, तसला दवाखान्याचा ढगळा ड्रेस घालतात. तसं देव म्हणतो हे ड्रेस तिथंच पेटव पोट्यामध्ये. आणि आत्मा अविनाशी, आत्मा वर गेला की त्याला वेगळं शरीर देतात. मग जर वर मार खायचा नसल, तोडून घ्यायचं नसल, जोडून घ्यायचं नसल, तर आजचं कीर्तन ऐकतात तर गळ्यात माळ घाला, 1 तास प्रभूचं नामस्मरण करा. इथं उजव्या हाताला माझी गाडी लावलेली आहे, ग्रे कलरची, MS 13 5706. त्याच्यावर पांडुरंगाचा फोटो आहे. त्या गाडीमध्ये नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे. काही काय म्हणतील आणलंय ना आम्ही, पण हे कॅलेंडर आगळं वेगळं आहे, सचित्र कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा फोटो आहे. आणि श्रीसंत शिरोमणी देवाचे लाडके भक्त आपल्या जवळचे नामदेव महाराजांचा फोटो टाकलाय. कारण नामदेव महाराजांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण झालेत. 6ष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा सध्या चालू आहे. त्या फोटोचीच किंमत 30 ते 35 रुपये असेल, एवढा सुंदर फोटो आहे. आणि कॅलेंडर बरोबर तो सप्रेम भेट आहे, म्हणजे कॅलेंडरवरच आहे. ते कॅलेंडर घरी न्या, तो फोटो असा मागं ढकलू नका. फोटो त्या लोखंडी पट्टीपासून काढा आणि घरात कुठंतरी चांगला लावा. रोज आंघोळ केली की त्या फोटोचं दर्शन घ्या. तुम्हाला वाटणार नाही तुम्ही तुमच्या पोटा गावात आहे, तुम्हाला वाटेल मी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात आहे. एवढा सुंदर फोटो येतो, प्रत्येकाने घ्या. तर बाकीचं कॅलेंडर काल निर्णय घ्यायला गेले 60 रुपयाला आहे, महालक्ष्मी 65 रुपयाला आहे. हे फक्त 50 रुपयाला कॅलेंडर आहे. आणि 100-150 कॅलेंडर शिल्लक आहे. ज्यांना लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा. घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. फक्त 50 रुपयाला कॅलेंडर आहे. आणि त्याच्यावर आमच्या काही थोड्याफार डायऱ्या राहिल्यात, ती डायरी सप्रेम भेट आहे. काही काही हुशार लोक आहेत ते. काल एक जण म्हणला मग डायरीत द्या ना. मग म्हणजे इंगळे महाराज सांगायचे गुलाबजामन घ्यायला गेलो, गुलाबजामन काय भाव? ते म्हटले 250 रुपये किलो. आणि ते पाक, ते म्हणले पाक फुकट आहे.
ते म्हणलं पाकच द्या ना मग जामन राहू द्या. तसं नुसती डायरी भेटणार नाही, कॅलेंडर घेतलं तर डायरी भेटल. त्या थोड्या राहिल्यात म्हणून तुम्हाला दिल्या जाणार आहे. 100-150 कॅलेंडर आहेत, प्रत्येकाने घ्या. पंढरीचा पांडुरंग आपल्या घरात येईल, नामदेव महाराज आपल्या घरात येतील, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ज्ञानोबारायचा सोहळा, तुकोबारायचा सोहळा, कधी कोणत्या दिवशी कुठं मुक्काम आलाय, सगळी माहिती त्या कॅलेंडरवर आहे. जरी घरात पहिलं कॅलेंडर घेतलं असेल, 50 रुपये कुठं जात नाही. हे कॅलेंडर घरी न्या. वारकरी संप्रदायाचे संस्कार आपल्या घरात लागतील आणि आपल्या मुलांवर सुद्धा असे संस्कार लावण्याचे प्रयत्न करा. तुम्हाला संस्कार लावणं होत नसतील, आमच्या माऊलींची संस्था आहे जवळा बाजारला, संस्थेत टाका. आमच्या सोरेगावकर मामांची संस्था आहे, तिकडं टाका. काय काय म्हणतील त्याला म्हणता येईल का आमच्या पोराला? मी म्हणलं नाही, आवाज त्याला नसला तर वाजवता येईल, नाही वाजवता आलं कीर्तन करता येईल. बरं मी म्हणतो त्याला कीर्तनही करता नाही आलं, त्याला म्हणताही नाही आलं, वाजवताही नाही आलं, तर म्हातारपणात तुम्हाला लाता मारणार नाही एवढी गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. ते संस्कार तरी त्याच्यावर लागतील ना. तुम्हाला लावणं होत नसतील तर संस्थेमध्ये पाठवा. म्हणून हे 1 दिवसाचाच आहे ना, अरे सप्ताह आहे. असं वाटतं की 7 दिवसाचा सप्ताह आहे ना, आजचं काल्याचं कीर्तन आहे. एवढं सुंदर नियोजन ह्या सगळ्या परिवारांनी केलंय. माननीय हर्षदराव असतील, बापूरावजी, रिदोरीरावजी, गुलाबरावजी, उद्धवरावजी, विनायकराव, विलासराव, आणि या ठिकाणी माझा येण्याचा योग. आता मुंबईला असतात ते, मूळचे नांदखेड्याचेच नाही का, अशोक मान टाकळगावान. मला नेलतं त्यांनी, बरेच दिवस झाले मुंबईला राहतात. मुंबईमध्ये सुद्धा आपला वारकरी संप्रदाय काय आहे, वारकरी अखंड हरिनाम सप्ताह काय असतो, हे पनवेलला मुंबईकरांना दाखवणारे आपल्या गावचं भूषण अशोक महाराज आहे. आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. का अभिमान आहे? की ते सामान्य इकडच्या खेडेगावातून मुंबईला जाऊन आपल्या परिसराची ओळख त्यांनी वारकरी संप्रदायाची करून दिली. असं का? बघा बघा, हे दुकानदार बाबा आहे का? अशोक महाराज विसरले नाही तुम्हाला बरं. हे म्हणले ह्यांच्यामुळं मी मुंबईला गेलो. आम्हाला अभिमान आहे त्यांचा. आम्ही जरी 20 लाखाच्या गाडीत फिरत असलो तरी अशोक महाराज पावडे यांचा आम्हाला अभिमान आहे. ते 20-25 लाखाच्या गाडीत नाही, ते सध्या विमानाने परदेशात जाऊन वारकरी संप्रदायाचं कार्य करतात. त्यांची मुलगी का काही तिकडं नोकरीला का काही जावई वगैरे राहतात. इथं आहेत, इथं आलेत का जावई? इथं सुद्धा इथं आलेले आहेत ते जावई. तर ज्या वेळेला त्यांनी लाईव्ह केलं होतं अशोक महाराजांनी, ते विमानात बसताना किंवा तिकडं फिरताना, तर ते काय म्हणले, माझ्या अंगावर काटा आलाय बरं का हे बोलताना. आम्हाला त्यांचा अभिमान याच्यासाठी आहे. ते म्हटले ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आशीर्वादानं, सगळ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादानं मी विमानाने आज या ठिकाणी फिरतोय. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांमुळे हे आज उपस्थित आहेत, एवढं लक्षात राहू. विसरले नाही ते ज्ञानोबा तुकोबाराय. म्हणून त्यांच्या संबंधामुळं हा या ठिकाणी योग आहे. पुन्हा आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय बालासाहेब महाराज सोरेगावकर, 20 मिनिटं मी पुढं गेलोय तरी सुद्धा कीर्तनातून कोणी उठलं नाही, कीर्तनात कोणी झोपलं नाही, मी पुढं जातच नाही. पण अशोक महाराज म्हटले जरा आज म्हणणारे वाजवणारे चांगले आहेत, जरा थोडं 10-20 मिनिटं पुढं जा. पुढं गेलोय पण ओव्हर टाईम आहे ना काय. पुन्हा आमचे पंढरीनाथ महाराज सोनोळेकर, पुन्हा आमचे माऊली महाराज, हे सगळी संस्थेतली विद्यार्थी साधक मंडळी महाराज, आपल्या गावचे महिन्याला येणारी वारकरी, आमचे वसंत काका ठाकूरबुवा लोगावकरांच्या पाडावर. पुन्हा आपल्या इथंही महिनाभराच्या उत्सवामध्ये गाथा भजन सेवा. एकदा भजनाला टाळ घेतला की 3 तास भजन होऊ द्या, टाळ खाली ठेवत नाही. म्हणजे आपल्या गावचा एक महिन्याचा एवढी एकच नाही, ह्या अण्णांनी या गावामध्ये वारी सुरू केली. म्हण ग्रुपची वारी सुरू आहे, म्हण ग्रुपची आहे का नाही कोणाच ठाऊक आता सुरू का, लॉकडाऊनमध्ये बंद झाली. पहिली होती ती आता पुन्हा सुरू करा. तरुण वर्गाला विनंती आहे, तेवढंच बरोबर येणार आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. आणि हे किती सुंदर गायक असले, किती सुंदर वादक असले, मी किती बोलणारा चांगला असलो तरी हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
एवढी सुंदर सिस्टम आहे, श्वास घेतला तरी आवाज येत आहे त्याच्यात, आहे का? काही काही ठिकाणी माईक मध्ये उडी मारून बोलू द्या बुवानी तरी आवाज येत नाही. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, जोरात. आणि सर्वांना विनंती, आलेली पाहुणी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही, कारण हे द्वितीय पुण्यतिथीचं कीर्तन आहे, हे गोड जेवणाचं नाही, दुसरी पुण्यतिथी आहे. म्हणून सर्वांनी मी सुद्धा जेवून जाणार आहे, कारण पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, ते अन्न पवित्र असतं. हरिचिंतन जिथं कीर्तन झालेलं असतं ते अपवित्र होतच नाही. म्हणून सर्वांनी जेवण करा, एवढी सर्वांना विनंती. पुढील निवेदन श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज पावडे देतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली